शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. मी उपस्थित सर्व मान्यवरांचे कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आज या व्यासपीठावरती मी ज्या आत्मविश्वासाने बोलू शकते व कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सारख्या नामांकित संस्थेमध्ये तिचे काम करू शकते, याचं पूर्ण श्रेय मी आज सावित्रीबाई फुले यांनाच अर्पण करते. तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि आमच्या संस्थेचे संस्थापक त्यांचे असणारे परमपूज्य पिताजी माननीय डॉक्टर तुकाराम पुस्पे सर, या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटी संचलित कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराडचा उडान 2026 या सांस्कृतिक विविध गुणदर्शन कार्यक्रम व पारितोषिक वितरण करते व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देते. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर एस.आर. पाटील सर, माजी प्राचार्य कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे ज्योतिबा फुले आणि क्रांतीचे सावित्रीबाई फुले डॉक्टर महेश पुष्पेंनी निमंत्रित केले. जाण्यापूर्वी मला तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. थोडासा आपल्यामध्ये असे डॉक्टर तुकाराम पुष्पे यांच्या आई कमलताई पुष्पे यांना मनापासून मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांना अगदी कर्तव्यपूर्वक नमस्कार करतो. आणि मी माझं लिगसी आता प्रमुखपणे डॉक्टर शिवाजी पाटील सरांनी सांगितलं की रक्तामध्ये जे असतं ना शिक्षण, जसं आपण म्हणतो वाघाला किंवा सिंहाला शिकार करायला त्याची आई शिकवते, वडील शिकवतात कशी शिकार करायची, तो बघून शिकतो आणि त्या पद्धतीनं तो शिकार करतो. तसं लहान असल्यापासून मी बघत होतो की शिक्षण, माझे वडील, आई माझी शिक्षिका होती आणि वडिलांनी आता तुम्ही पाटील सरांनी सांगितलं शेकडो विद्यार्थी घडवले आणि ते मी लहानपणापासून बघितलं कसं शिकवलं होतं ते माझ्यात भिनत गेलं. पण मी इंजिनिअरिंगला गेलो पण वडिलांनी Thank you.